हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. अँड TCS अँड IBPSने घेतलेल्या एक्झाम्सचे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा यात आहेत. आणि हे सर्व क्वेश्चन सध्या सर्व एक्झाम्समध्ये रिपीट होत आहेत. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत, एक्झाम स्पेसिफिक असणार आहेत. ठीक आहे, तर व्हिडिओ स्टार्ट करूया. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. A bad workman always blames his tools. DMER सॅनिटरी इन्स्पेक्टर 2023चा क्वेश्चन आहे. मोस्ट वर्कर्स आर बॅड टेम्पर्ड अँड लेझी. सम पीपल कॅन वर्क इन डिफिकल्ट सर्कमस्टान्सेस. An inefficient person finds fault with the equipment. Everyone needs good tools to do work well. A bad workman always blames his tools. नाचता येईना अंगण वाकडे. An inefficient person finds fault with the equipment. वाईट कामगार नेहमी त्याच्या साधनांना दोष देतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द बेल डॅश वेन वी एंटर द क्लास. हॅड रँग रिंग्स हॅड रंग रिंगिंग. द बेल डॅश वेन वी एंटर द क्लास. बेल वाजली होती वेन वी एंटर द क्लास, जेव्हा आम्ही वर्गात पोहोचलो. आपण पाहिलं होतं भूतकाळात एका पाठोपाठ एक दोन घटना जेव्हा घडतात तेव्हा फर्स्ट घटना असते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये, सेकंड असते सिम्पल पास्टमध्ये. आधी बेल वाजली, फर्स्ट घटना पास्ट परफेक्ट टेन्स येईल. पास्ट परफेक्टचं ऑप्शन काय आहे, तर हॅड V3 ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सेकंड घटना वेन वी एंटर द क्लास, V2 आलंय, सिम्पल पास्ट आलाय. ठीक आहे, पास्ट परफेक्ट बरोबर सिम्पल पास्ट. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. फ्लडचं करेक्ट अँटोनिम ओळखायचं आहे. ड्युरिंग द समर मंथ द रिव्हर इज रिड्यूस टू ए डॅश. स्टॉर्म, डिलग, ट्रिकल, सायक्लॉन. तर फ्लड म्हणजे पूर. ट्रिकल इज करेक्ट अँटोनिम. ट्रिकलचा अर्थ असतो थेंब थेंब इन स्मॉल क्वांटिटी. इथे फ्लडचं मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम येईल ट्रिकल. नेक्स्ट क्वेश्चन. Choose the appropriate form of the verb and complete the sentence. The officer dash villagers problems. Does not understand, is not understanding, do not understand, was not understanding. The officer dash villagers problems. तर अंडरस्टँड हे क्रियापद नेहमी साध्या वर्तमान काळातच वापरतात. सो अंडरस्टँडिंग एलिमिनेट होईल, ऑप्शन बी डी एलिमिनेट होतील. डज नॉट अंडरस्टँड येईल की डू नॉट अंडरस्टँड येईल. तर दी ऑफिसरनुसार सिंग्युलर हेल्पिंग वर्ब येईल, डज येईल, ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. दी ऑफिसर डज नॉट अंडरस्टँड विलेजर्स प्रॉब्लेम्स. अंडरस्टँड त्यानंतर हिअर, टेस्ट, सी हे नेहमी साध्या वर्तमान काळामध्येच वापरतात, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains spelling error. If you don't find any error, select no error as your answer. DMER Carpenter 2023चा क्वेश्चन आहे. Be cautious when you stroll in this garden after dusk. कोणत्या पार्टमध्ये आहे स्पेलिंग एरर? Be cautious, सावध राहा, when केव्हा, you stroll in this garden after dusk. Stroll म्हणजे फिरणे, फेरफटका मारणे. संध्याकाळी बागेत फिरताना सावध राहा. तर इन दिस गार्डन आफ्टर डस्क यामध्ये काही स्पेलिंग एरर नाही आहे. बी कॉशियस सुद्धा करेक्ट आहे. वेन यू स्ट्रोल, स्ट्रोलची स्पेलिंग सुद्धा करेक्ट आहे. नो एरर येईल, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट वन वर्ड फॉर द फॉलोइंग फ्रेज. दॅट विच कॅनॉट बी टेकन बाय फोर्स. इनॲसेसिबल, इम्प्रेग्नेबल, इनॲप्रिहेन्सिबल, इम्युटेबल. दॅट विच कॅनॉट बी टेकन बाय फोर्स. जे फोर्सफुली जिंकता येत नाही, जे जबरदस्ती जिंकता येत नाही, काय म्हणतात याला, इम्प्रेग्नेबल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इम्प्रेग्नेबलचा अर्थ असतो जे जबरदस्ती जिंकता येत नाही ते. दॅट विच कॅनॉट बी टेकन बाय फोर्स. व्हॉट इज इनॲक्सेसिबल, ज्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही ते. अनरिचेबल. इनॲप्रिहेन्सिबल, ज्याला सहज समजता येत नाही ते. इम्युटेबल, ज्याला म्यूट करता येत नाही, ज्याला गप्प करता येत नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. रिंकी हॅड डॅश द इन्व्हिटेशन बट रिग्रेटेड बीइंग होम अलोन. ॲक्सेप्टेडचं अँटोनिम. रिफ्युज्ड, रिगार्डेड, रिटर्न्ड, रिप्लाइड. तर ॲक्सेप्टेड स्वीकारणे, अँटोनिम येईल नाकारणे, रिफ्युज्ड, ऑप्शन ए.
रिंकी हॅड रिफ्यूज द इन्व्हिटेशन बट रिग्रेटेड बिईंग होम अलोन. रिंकीने आमंत्रण नाकारले बट रिग्रेटेड म्हणजे पश्चाताप होणे, बिईंग होम अलोन पण तिला घरी एकटं राहिल्याचा पश्चाताप झाला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन्स ए ग्रॅमॅटिकल एरर. इफ ही विल नो इन टाइम ही विल चेंज द प्रोग्राम. कोणत्या पार्टमध्ये आहे ग्रॅमॅटिकल एरर? इफ ही विल नो इन टाइम ही विल चेंज द प्रोग्राम और नो एरर. काय करेक्ट आन्सर? तर नेहमी लक्षात ठेवा, इफ आणि अनलेसचं वाक्य कधी भविष्य काळात फ्युचर टेन्समध्ये नसते आणि कंटिन्युअस टेन्समध्ये नसते. इफ आणि अनलेसचं वाक्य फ्युचर आणि कंटिन्युअस टेन्समध्ये नसते. इफ आणि अनलेस नेहमी साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळातच येतात. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. इफ ही विल नो असं येणार नाही. इफ आणि अनलेसचं वाक्य भविष्य काळात आणि कंटिन्युअस टेन्समध्ये येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. माय मदर डॅश द टेम्पल एव्हरी फेस्टिवल डे. हॅज विजिट, विल विजिट, विजिट्स. माय मदर डॅश द टेम्पल ऑन एव्हरी फेस्टिवल डे. प्रत्येक सणाच्या दिवशी माझी आई मंदिरात जाते. तर ही नेहमीची सवय आहे, नेहमी घडणारी गोष्ट आहे. कोणत्या काळात असते? तर नेहमी घडणारी घटना, नेहमीची सवय, त्यानंतर युनिव्हर्सल ट्रूथ. आणखी काय पाहिलं होतं? सायंटिफिक रूल, म्हणी, सुविचार. कोणत्या काळात असतात? सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतात, साध्या वर्तमान काळामध्ये असतात. हॅज, विल एलिमिनेट होतील. विजिट येईल की विजिट्स येईल? तर माय मदर सिंग्युलर आहे, सो सिंग्युलर वर्ब येईल, विजिट्स येईल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. माय मदर विजिट्स द टेम्पल ऑन एव्हरी फेस्टिवल डे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ही विल एक्सप्लेन टू यू व्हेन ही डॅश बॅक. कम्स, केम, कम, गो. ही विल एक्सप्लेन टू यू व्हेन ही डॅश बॅक. तर व्हेनचा एक रूल लक्षात घ्या. जेव्हा दोन वाक्य व्हेनने जोडलेली असतात व भविष्य काळाबद्दल बोललेले असते तेव्हा पहिली घटना असते साध्या वर्तमान काळात, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये, आणि दुसरी घटना असते साध्या भविष्य काळात, सिंपल फ्युचर टेन्समध्ये. दोन वाक्य व्हेनने जोडलेत, फ्युचरबद्दल बोलले, भविष्य काळाबद्दल बोलले, त्यामुळे पहिली घटना सिंपल प्रेझेंट, सेकंड घटना सिंपल फ्युचर. ही विल एक्सप्लेन टू यू व्हेन ही डॅश बॅक. तो परत आल्यावर तुम्हाला समजावून सांगेल. दुसरी घटना विल सिंपल फ्युचरमध्ये आहे. पहिली घटना येईल कम्स सिंपल प्रेझेंटमध्ये. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ही नुसार सिंग्युलर वर्ब येईल, कम्स येईल सिंग्युलर, ही कम्स बॅक. कम हे प्लुरल आहे. वर्बला एस प्रत्यय लावला की ते सिंग्युलर होते, या उलट नाऊनला एस प्रत्यय लावला की ते प्लुरल होते. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड फॉर द ब्लँक. बोनोम इज अ करेक्ट सिनोनिम. His eyes were full of dash. फ्रेंडलीनेस, ग्रीड, जेलसी, रॅथ. तर बोनोमीचा अर्थ असतो हॅपीनेस, फ्रेंडलीनेस, ॲमिएबिलिटी, प्रसन्नता, चांगली वागणूक. काय करेक्ट सिनोनिम? फ्रेंडलीनेस, ऑप्शन ए. ग्रीडचा अर्थ असतो लस्ट, एव्हिडिटी, लोभ, हाव, जेलसी, एन्व्ही, मत्सर. रॅथ म्हणजे राग, क्रोध. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate option to fill in the blank. It is about time you dash the tea ready. Get, got, give, receive. It is about time you dash the tea ready. तर नेहमी लक्षात ठेवा, इट इज अबाउट टाइम, इट इज टाइम, इट इज हाय टाइम यानंतर येणारं सेंटेन्स कोणत्या काळात असते? तर सिंपल पास्ट टेन्समध्ये असते, साध्या भूतकाळामध्ये असते. इट इज टाइम, इट इज अबाउट टाइम, इट इज हाय टाइम. सिंपल पास्ट टेन्स. काय येईल करेक्ट आन्सर? सिंपल पास्ट टेन्स V2 गॉट येईल. ऑप्शन बी विल युअर करेक्ट आन्सर. इट इज अबाउट टाइम यू गॉट दी टी रेडी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी सेगमेंट विच हॅज ए स्पेलिंग एरर. स्पेलिंग एरर ओळखायचा आहे. दे प्रपोज टू कन्स्ट्रक्ट दी फूट ओव्हर ब्रिज अक्रॉस दी वायडेस्ट पार्ट ऑफ दी बिझी रोड. कोणत्या पार्टमध्ये आहे स्पेलिंग एरर? दी फूट ओव्हर ब्रिज अक्रॉस दी वायडेस्ट पार्ट ऑफ दी बिझी रोड. नो एरर. दे प्रपोज टू कन्स्ट्रक्ट. तर प्रपोज्ड, कन्स्ट्रक्ट करेक्ट आहे, वायडेस्ट करेक्ट आहे, बिझी रोड करेक्ट आहे, फूट ओव्हरब्रिज हे सुद्धा करेक्ट आहे. नो एरर येईल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर.
या सेंटेन्समध्ये कोणत्याच पार्टमध्ये स्पेलिंग एरर नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही इज व्हेरी डिलिजंट यंग मॅन, यू वोंट फाइंड हिम वेस्टिंग हिज टाइम. सिलेक्ट द वर्ड विच इज ऑपोजिट इन मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइंड. अंडरलाइंड वर्डचं करेक्ट अँटोनिम ओळखायचं आहे, ऑपोजिट मिनिंग ओळखायचं आहे. डिलिजंटचं अँटोनिम ब्रिलियंट, आयडल, क्युरियस, इनअटेंटिव्ह. तर डिलिजंट म्हणजे काय? तर मेहनती, हार्डवर्किंग. काय करेक्ट ऑपोजिट मिनिंग? तर खूप वेळा आपण डिस्कस केलेलं आयडल. आयडल म्हणजे लेझी, आळशी, स्लगिश, इंडॉलंट, सुस्त, निष्क्रिय, डॉर्मंट, इनर्ट. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ब्रिलियंट हुशार, क्युरियस उत्सुक, इन्क्वायरिंग. इनअटेंटिव्ह लक्ष न देणारा, बेपरवा. हिडलेस येईल, रेकलेस येईल, सॉसी येईल, इंडिफरंट येईल, गैरसावध. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन विथ द करेक्ट स्पेलिंग्स ऑफ द मिसस्पेल्ड वर्ड. हिरा वॉज डिटरमाइंड टू टॅकल द इश्यूज दॅट वेअर अफेक्टिंग हर प्रोफेशनल गोल्स. सिलेक्ट द ऑप्शन विथ करेक्ट स्पेलिंग्स ऑफ द मिसस्पेल्ड वर्ड. तर टॅकलची स्पेलिंग करेक्ट आहे. इश्यूजची स्पेलिंगसुद्धा इथे करेक्ट दिले. डिटरमाइंड, तर डिटरमाइंडची स्पेलिंगसुद्धा इथे करेक्ट आहे. सेंटेन्समध्ये प्रोफेशनलची स्पेलिंग काय दिलं आहे? तर PROFESSIONAL प्रोफेशनल असं दिलेलं आहे. डबल एस यायला पाहिजे होता. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द कीवर्ड इनक्रेडिबल इज अनबिलिव्हेबल, अनकन्व्हिन्सिंग, कन्सिवेबल, क्रेडिटेबल. नियरेस्ट इन द मिनिंग टू द वर्ड इनक्रेडिबल. खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. तर इनक्रेडिबल म्हणजे अविश्वसनीय, आश्चर्यकारक, अमेझिंग, फॅब्युलस. आणखी काय येईल? मिरॅक्युलस. कोणते वर्ड्स येतील यापैकी नियरेस्ट इन मिनिंग टू द वर्ड इनक्रेडिबल? तर अनबिलिव्हेबल येईल, अनकन्व्हिन्सिंग येईल. अनबिलिव्हेबल अविश्वसनीय, अनकन्व्हिन्सिंग न पटणारे, इनकन्व्हिन्सिबल, इनक्रेडिबल, अनबिलिव्हेबल. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अनबिलिव्हेबल अँड अनकन्व्हिन्सिंग हे येथील वर्ड्स नियरेस्ट इन मिनिंग टू द कीवर्ड इनक्रेडिबल. कन्सिवेबलचा अर्थ असतो खात्रीशीर, पॉसिबल. बिलिव्हेबल अँटोनिम येईल. क्रेडिटेबल प्रशंसनीय, स्तुती करण्यासारखा, ॲडमिरेबल, कमेंडेबल, प्रेजवर्दी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन विथ द करेक्ट स्पेलिंग्स ऑफ द मिसस्पेल्ड वर्ड. ही जॉईन द ऑनलाईन कोर्स टू कंटिन्यू हिज स्टडीज विदाउट ए ब्रेक. तर विदाउट इनकरेक्ट आहे, ब्रेकसुद्धा इनकरेक्ट आहे, कोर्ससुद्धा इनकरेक्ट आहे. कंटिन्यू, तर कंटिन्यूची स्पेलिंग करेक्ट आहे. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. सेंटेन्समध्ये कंटिन्यू मिसस्पेल्ड आहे, ऑप्शनमध्ये कंटिन्यूची स्पेलिंग करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आय फील ए पेन इन डॅश स्टमक. DAN नो आर्टिकल. तर आपण आर्टिकलच्या रूल्समध्ये पाहिलं होतं. स्टमक काय आहे? अवयव आहे, ऑर्गन आहे, आणि ऑर्गन्सपूर्वी, अवयवांपूर्वी दी हे आर्टिकल येते. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. आय फील ए पेन इन दी स्टमक. अवयवांपूर्वी, ऑर्गन्सपूर्वी दी हे आर्टिकल वापरतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन फ्रेज. DMER सिनियर क्लर्क 2023चा क्वेश्चन आहे. आर्ट ऑफ प्रिझर्विंग स्किन ऑफ एनिमल्स, बर्ड्स अँड फिश. टॅक्झॉनॉमी, फिलोलॉजी, टॅक्सिडर्मी, सिस्मोलॉजी. आर्ट ऑफ प्रिझर्विंग स्किन ऑफ एनिमल्स, बर्ड्स अँड फिश. काय म्हणतात याला? टॅक्सिडर्मी म्हणतात. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. प्राणी, पक्षी, मासे यांची स्किन प्रिझर्व करण्याची कला, टॅक्सिडर्मी. डर्मा इज रिलेटेड टू स्किन. ठीक आहे. व्हॉट इज टॅक्सॉनॉमी? तर सायन्स ऑफ नेमिंग, क्लासिफाईंग ऑर्गॅनिझम्स. फिलोलॉजी काय असते? तर सायन्स ऑफ लँग्वेजेस. सिस्मोलॉजी भूकंपशास्त्र असते, सिस्मोलॉजी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट आर्टिकल. डॅश लायन इज द किंग ऑफ एनिमल्स. दी नो आर्टिकल. डॅश लायन इज द किंग ऑफ एनिमल्स. तर कोणता आर्टिकलचा रूल येईल इथे? तर लायन सिंहाच्या पूर्ण जातीबद्दल माहिती सांगितले. सिंह जंगलाचा राजा असतो. किंग ऑफ एनिमल्स संपूर्ण प्रजातीबद्दल उल्लेख आहे. आणि जेव्हा संपूर्ण प्रजातीचा उल्लेख असतो तेव्हा त्यापूर्वी
दी हे आर्टिकल वापरतात. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी लायन इज द किंग ऑफ एनिमल्स. इथे सिंहाच्या पूर्ण जातीबद्दल माहिती सांगितले म्हणून दी हे आर्टिकल येईल. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.